रायगडच्या पनवेल तालुक्यात तारा गावातलं युसुफ मेहर अली केंद्र पर्यावरणपूरक उपक्रम राबवतं। दरवर्षी गणेश उत्सवाच्या काळात या केंद्रात पर्यावरण स्नेही गणेश मूर्ती तयार केल्या जातात। यंदा त्या लाल मातीपासून घडवल्या जात आहेत। एक मूर्ती एक झाड या अभिनव संकल्पनेतून पर्यावरण संतुलित आणि सुरक्षित ठेवण्याचा संदेश दिला जातोय। पाहूयात। सन 1942च्या भारत छोडो आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर समाज उपयोगी संस्थात्मक कार्य सुरू करण्यासाठी पनवेलच्या तारा इथं युसुफ मेहर अली सेंटर स्थापन करण्यात आलं। तब्बल 15 एकर परिसरात या केंद्रातून शाश्वत शेती, विविध पिकांचं उत्पादन, गृहोपयोगी वस्तू, तेल, साबण निर्मिती असे उपक्रम चालवले जातात। दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळात इथं गणेशमूर्ती तयार केल्या जातात। यावर्षी या मूर्तींना वेगळं वैशिष्ट्य लाभलं आहे। कोकणातील लाल माती वापरून मूर्ती तयार करण्याबरोबरच प्रत्येक मूर्तीत झाडाचं बीज ठेवण्यात आलंय। विसर्जनानंतर त्यातून रोप तयार होऊन पर्यावरण संवर्धनाला हातभार लागणार आहे। ही माती लोकल म्हणजे असं काय पर्यावरण पूरक अशी माती आहे। तुम्ही घरच्या घरी विसर्जन करू शकता। 1 तासामध्ये ती माती डिझॉल्व होते पाण्यामध्ये आणि तीच माती तुम्ही परसबाग किंवा झाडांमध्ये, तुळशीमध्ये, कुंडीमध्ये यूज करू शकता। अशा पद्धतीचे आम्ही गणपती आमच्याकडे तयार केले जातात। गेल्या 6 वर्षांपासून 2 फुटांपर्यंतच्या गणेशमूर्ती इथं तयार होत असून त्यांना शहरी भागातूनही मोठा प्रतिसाद मिळतोय। दरवर्षी सुमारे 500 मूर्ती तयार होतात आणि वाजवी किमतीत त्या विकल्या जातात। या विक्रीतून होणारा नफा संस्थेच्या सामाजिक उपक्रमांसाठी वापरला जातो। इको फ्रेंडली गणेशच्या हिशोबाने मुख्यतः POP, शाडू आणि टेराकोटा या 3 मातींमधला जो फरक आहे तो फरक आम्ही इथे जे काही लोक येत असतात, जवळ वर्षभरात 25-30 हजार मुलं येत असतात, त्यांच्यामध्ये आम्ही अवेअरनेसचं काम करतो। मग POPचे दुष्परिणाम सध्या काय भोगावं लागतं आहे, शाडूमधलं काय, शाडू आणि लाल मातीचा फरक काय हे पण लोकांना सांगतो। पण त्यातल्या त्या सर्वात उत्कृष्ट म्हणजे लाल माती करताचे त्या गणपतीचं ज्यावेळी आपण विसर्जन करतो तर 1 तासामध्ये ते पाण्यामध्ये विरघळून जातं आणि याच्यातून जे काही 4 पैसे मिळतात ते सामाजिक काम जे चालतं त्याच्यासाठी वापर केला जातो। प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीमुळे होणारं प्रदूषण टाळण्यासाठी लाल मातीच्या मूर्तींचा अवलंब आवश्यक असल्याचं मत इथं येणारे ग्राहकही व्यक्त करतात। गणेशोत्सव साजरा करत असताना पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा ही संकल्पना आवडते। कारण प्रदूषण ज्या पद्धतीने वाढत आहे त्या पद्धतीने जर आम्हाला प्रदूषणाचं कंट्रोल करायचं असेल तर ती सुरुवात आमच्यापासून केली पाहिजे। म्हणून मग आम्ही गेल्या 2-3 वर्षापासून मातीच्या मूर्ती नेतो आणि मग त्यांची प्रतिष्ठापना केल्यानंतर त्या अगदी तुळशी वृंदावनामध्ये सुद्धा त्याचं विसर्जन करता येतं आणि ते विसर्जन केल्यामुळे त्याच्यामध्ये असलेलं बीज आहे ते एक झाड निर्माण करून देतं। त्यामुळे आम्हाला फार आवडतं आणि मी लोकांना म्हणजे सर्व बांधवांना, भारतीयांना विनंती करेन की तुम्हीही पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करा। या संकल्पनेला शहरी भागातून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता समाजातील पर्यावरण जाणीव वाढत असल्याचं चित्र आहे। दूरदर्शन बातम्यांसाठी शंकर ओंकार, रायगड। आता